सातारा बाजार समितीच्या इमारतीच्या मुद्द्यावरनं दोन राजेंमध्ये राजकीय भाऊबंदकी पाहायला मिळतेय। शिवेंद्र राजेंनी इमारत बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर उदयनराजेंनी त्याला विरोध केलेला आहे। बुधवारी हे दोन्ही राजे आमने सामने आलेले होते। आता हा वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी पोहोचलाय। बुधवारी सातारा बाजार समिती इमारत भूमिपूजनावरनं खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे आमने सामने आलेले होते। उदयनराजे भोसलेंनी इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे काही काळ तिथे तणाव निर्माण झालेला होता। दोन्ही भावातील हा राजकीय वाद आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दरबारी गेलेला आहे। गुरुवारी सातारा दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांची शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांनी भेट घेतली आहे। फडणवीसांनी दोन्ही राजेंमधल्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही। पत्रकारांनी त्या वादावर विचारलं असता उपमुख्यमंत्र्यांनी बोलण्यास नकार दिलाय। दोघांनाही जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे आहेत आणि मला असं वाटतं की अशा गोष्टी कधी कधी होत असतात, पण ते असं नाहीये की बाबा जिथे काहीतरी फार गंभीर घडतंय किंवा फार अडचणीचं आहे वगैरे, असं काही नाही। अलीकडेच शिवेंद्रराजे भोसले यांच्या हाती सातारा बाजार समितीची सत्ता आलेली आहे। शिवेंद्रराजेंनी बाजार समितीच्या नव्या इमारतीचं बुधवारी भूमिपूजन केलं आणि त्यावरूनच दोन्ही राजे आमने सामने आलेले होते। गुरुवारी फडणवीसांच्या मध्यस्थीनंतरही हे दोन्ही नेते आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळालं। कूळ वगैरे जे विरोध करतात त्यांना बोलवून घ्या, त्यांची कागद बघा, सगळी पडताळणी केली, CTPA असतील, DYSP असतील, आणि सगळ्यांनी केली आणि मग आम्हाला त्यांनी पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि आज आम्ही भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। कुणी किती विरोध केला तरी आम्ही भूमिपूजन केलेलं आहे। लवकरच इथं मार्केट यार्डची आम्ही उभारणी करणार। खिंडवाडीतल्या बाजार समितीच्या जागेवरून दोन्ही राजेंमध्ये वाद पेटलेला आहे। खरं तर या जमिनीचे मूळ मालक हे खासदार उदयनराजे भोसले होते। तसंच काही जमीन कुळानं दिलेली होती, त्यामध्ये संपत जाधव आणि इतर शेतकरी वहिवाटदार आहेत। खिंडवाडीतल्या या जमिनीवर काही वर्षांपूर्वी सरकारी आरक्षण पडलं, त्यानंतर ही जमीन सातारा बाजार समितीला देण्यात आली। सध्याचा जमिनीचा सातबारा हा बाजार समितीच्या नावावर आहे, तर उदयनराजेंनी त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेलं आहे। या प्रकरणी लवकरच निकाल अपेक्षित आहे। वाद कुठलाच नव्हता। जागा आमची, कुळांची, संभाजीनगरच्या लोकांची, नाव आमचं आहे, त्यांचं तिथे याचं काही कारणच नव्हतं ना। का आले तर खुसपूट काढायला आले का काय ते मला माहित नाही, यालाच नव्हतं पाहिजे। भूमिपूजनादरम्यान झालेल्या वादानंतर दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता हा वाद फडणवीसांच्या दरबारी गेल्यामुळे भविष्यात या वादावर पडदा पडणार की हा वाद आणखी चिघळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा।